आणि खरं म्हणजे हे सगळं लबाडा घरचं अवतान म्हणतो ना आपण, त्यांच्यावर कोण विश्वास ठेवणार? काल कोणीतरी विजन डॉक्युमेंट दाखवलं म्हणा, कोणीतरी मला म्हणाला विजन डॉक्युमेंट. पण इतके वर्ष तुम्ही सत्तेत होता तेव्हा कुठं गेलं होतं विजन? तेव्हा कुठं गेलं होतं विजन? या लबाड लोकांनी इतकी वर्ष फक्त आणि फक्त घबाड कमवण्याचं काम केलेलं आहे. फक्त पैसे कमवण्याचं काम केलंय, लुटण्याचं काम केलंय. मगाशी अमित साटम म्हणाले. आणि त्यामुळेच जनतेनेच यांचा सीझन संपवला. आता त्यांना विजन आठवलं. जनतेनेच संपवलं, कारण इतके वर्ष तुम्ही काय केलं. आणि म्हणून आपल्या महायुतीचं काम तुम्हाला माहित आहे. आमच्याकडे कारण नाही आहे. नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन, हे महायुतीचं काम. आम्ही करतो, बघतो, पाहतो वगैरे आमचं काम नाही. झटकेपणे जे होईल ते पटापट करून टाकायचं. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, ही सभा जी आहे ही मुंबईतल्या भ्रष्टाचाराच्या विरोधातली उठावाची ललकारी आहे. ही फक्त साधी सभा नाही आहे. आणि म्हणून मुंबईकरांच्या विकासाला जो जो आड येईल आडवा, त्याला आपल्याला काय करायचं आहे ते मी बोलत नाही. इतकी वर्ष मुंबईला भ्रष्टाचाराची मगरमिठी पडली होती, आता सोडवायची आहे ना. आणि म्हणून आपल्याला या मगरमिठीतून मुंबईला आणि मुंबईकरांना सोडवायचं आहे. बकासुराच्या तावडीतून मुंबई बाहेर काढायची आहे ना. कोण बकासूर होता? त्यासाठी शिवसेना भाजपा महायुतीचा बलभीम सज्ज झालेला आहे. रामदास आठवले साहेब इकडे आहेत. आपल्या लाडक्या बहिणी आणि लाडके भाऊ, लाडके मुंबईकर, या लाडक्या मुंबईवर महायुतीचा भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाहीत, हा विश्वास आपल्याला सगळ्यांना. आणि महायुतीचाच भगवा फडकणार मुंबईवर. महायुतीचा भगवा फडकणार आणि मुंबईचा महापौरही मराठीच होणार. ही काळ्या दगडावरची भगवी रेग आहे. न्यूज आणि महत्त्वाच्या घडामोडींची सर्वात अचूक माहिती मिळवण्यासाठी लगेच आमचे व्हायरल 46 या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.